तर मुंबईच्या वरळीतील आगाराजवळ बेस्टचे कर्मचारी जमले आहेत। यावेळी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी देखील केली आहे। या संपावर काय म्हणणं आहे त्यांचं ते पाहूया। आमच्या मुख्य मागण्या आहेत। सर्वप्रथम आम्हाला BMC मध्ये विलीनीकरणचं। दुसरा मुद्दा आहे आमचा 2016 पासून अजूनपर्यंत एग्रीमेंट झालेला नाही आहे। 2016 ते 21 जे MOU झालेलं होतं त्यामध्ये आम्हाला वाढीव पगार काहीतरी भेटते, पण ते काय एग्रीमेंट झालेलं नाही आहे। सध्या असलेल्या राजकीय परिस्थितीत महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला माझं मागणं आहे की आजच्या घडीला दिल्ली, मद्रास, कलकत्ता, बेंगलोर येथे बघाल तर तिथली परिवहन सेवा, पब्लिक परिवहन सेवा ही ती महापालिका चालवते। आमचीच फक्त मुंबईची जी आशियात 1 नंबरची 2 नंबरची परिवहन सेवा आहे ही महापालिका चालवत नाही। ही आमच्याच फायद्या तोट्यावर चालवली जाते आणि ही खूप मोठी शोकांतिका आहे आमच्यासाठी। पूर्ण एकजुटीने शिंदे साहेबांशी बोलत आहेत, तसंच फडणवीस साहेबांशी बोलत आहेत। परंतु काय कुठे जे अडलंय नडलंय, आता हे मुख्य जे आमचे पालक आहेत देवेंद्रजी फडणवीस किंवा एकनाथजी शिंदे साहेब यांना आम्ही विनंती, हात जोडून विनंती करतो की हे जो खेळ लावलेला आहे हा थांबवावा। मागील 10 वर्षापासून आम्हाला विलीनीकरणाचं गाजर, मागील सत्ताधारी असू दे, आत्ता येणारे सत्ताधारी असू दे, या 2-3 महिन्यात तर एवढ्या चर्चा झाल्या, परंतु त्याच्यातून काही निष्कर्ष निघालेला नाही आणि तोडगाही निघालेला नाही। त्यामुळे आपल्याला हे काम बंद करण्याचं आंदोलन कामगारांना स्वतःला हातात घ्यावं लागलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।